काय नाव? लता श्रीनिवास दलाल आणि मी 3 टर्म काम केलेलं आहे आणि पहिली नगरसेविका आहे मी या छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेची। पण पहिल्यांदा मी पाहिलंय की असं घडतंय या ठिकाणी की सर्वसाधारण महिलेचा वॉर्ड आहे, ओबीसी बाहेरून बोलवलं कुणाला तरी आणि तिकीट देऊन टाकलं। मग आम्ही काय इथे काही शब्द मी वापरू शकत नाही, ते करायला आहे का आम्ही? आपण बघतोय तुमचा वार्ड प्रभाग 17 निश्चित आपण बघतोय प्रभाग क्रमांक 17 मधल्या ज्या इच्छुक उमेदवार होत्या लता दलाल त्यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आले। यापूर्वी त्यांना जे आहे ते 3 वेळेस नगरसेवक पदाचा अनुभव आहे, मात्र ऐनवेळी तिकीट नाकारल्यामुळे अशा पद्धतीने त्यांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण बघतोय हे जे इच्छुक उमेदवार होत्या त्यांची तब्येत खालावलेली दिसते आपल्याला, त्यांना अक्षरशः चक्रा येतात आणि आपण बघतोय त्यांच्या अशा पद्धतीने जे आहे ते धरून जे आहे ते रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। सकाळपासून जे आहे ते या ठिकाणी त्या आक्रमक झाल्या होत्या। ताई कोणत्या वार्डातून इच्छुक होते? नाही राहू द्या रे बाबा, प्लीज यार, प्लीज थोडंसं ऐका ना, मी तुम्हाला सगळी माहिती देतो, प्लीज थोडंसं आपण बघतोय त्यांना रिलॅक्स होऊ द्या थोडं प्लीज। कोणत्या वार्ड या ठिकाणी तिकीट नाकारल्यामुळे या कार्यकर्त्या अतिशय संतप्त झाल्या, त्यांचा राग अनावर झालेला आहे आणि त्यांची तब्येत सुद्धा खालावल्याचं आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय। प्रचंड संताप, प्रचंड आक्रोश त्यांच्या या प्रतिक्रियांमधून पाहायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 22 मधून इच्छुक होत्या, मात्र त्यांना जे आहे ते उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी जे आहे ते या ठिकाणी आक्रमक पवित्रा भाजप कार्यालयात घेतला होता आणि त्यानंतर त्यांची तब्येत खालावली, अक्षरशः त्यांना चक्रा सुद्धा या ठिकाणी येत होत्या आणि त्यांचे नातेवाईक जे आहे ते त्यांना आता भाजप कार्यालयातून रुग्णालयात घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतोय त्या जे आहे ते अक्षरशः दहायमुखून या ठिकाणी रडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे जे आहे ते त्या आशक्त झाल्यात आणि अशा पद्धतीने जे आहे ते त्यांचे नातेवाईक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात। आणि एकंदरीत जर बघितलं तर सगळ्या या तिकीट वाट पाहून भाजपच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात हा मोठा गोंधळ, हा मोठा राडा आज आपण या ठिकाणी पाहतोय। आपण बघतोय या ठिकाणी ज्या इच्छुक उमेदवार होत्या मात्र ज्या निष्ठेनं काम करत होत्या त्यांच्या आरोपानुसार ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले, त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं त्यांची तब्येत खालावलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अशाच पद्धतीनं आपण बघितलं तर लता दलाल यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आले, त्यांनी सुद्धा 3 वेळेस छत्रपती संभाजीनगर महापालिकेत प्रतिनिधित्व केलं होतं आणि ही सगळी परिस्थिती आपण आज छत्रपती संभाजीनगर भाजप कार्यालयातील पाहतो। गाडीवाला पाहणं आहे का? गेल्या 25 वर्ष सर आम्ही काम केलं, रात्रंदिवस पक्षाने जे जे आदेश दिले ते केलं सर। आणि आता वेळ आली तर दुसऱ्याचं नाव येतं, हे योग्य नाहीये। खूप कामं गेले माझ्याकडे, एवढे रेकॉर्ड आहे सर, काय सांगा तुम्हाला। आम्हाला दादागिरी करायचं, आरडाओरडा आवडत नाही म्हणून पक्षाने आमच्यावर अन्याय केला सर। का अन्याय होतो? कुठल्या प्रभागातून तुमचं नाव? 19 प्रभागामधून ओपन मध्ये कोणीच नाहीये सर माझ्याशिवाय, हे सगळ्यांना माहिती आहे। आम्ही 2 महिन्यापासून फिरतोय रात्रंदिवस आणि याच्या आधी मी 25 वर्षापासून काम केलं, सगळे नेते माझ्या घरी येऊन गेलेले, सगळ्यांना माहिती मी खूप काम केलं आणि एक निष्ठा होते मी पक्षाशी। तुम्हाला तिकीट दिलं, कुणावर नाराजी आहे तुमची? सर मी कोणावरच नाराज नाही, पण माझं नाव